कधी विचार केलाय की एखादा छोटासा अगदी 60 सेकंदांचा सोशल मीडिया मेसेज प्रजासत्ताक दिनासारख्या मोठ्या दिवसाचा अर्थ किती प्रभावीपणे सांगू शकतो? आज आपण अशाच एका संदेशाचं विश्लेषण करणार आहोत. चला बघूया यात काय दडले. तर बघा, या संदेशाची सुरुवातच कशी होते. आजचा दिवस आहे भारताच्या अभिमानाचा. वा, भारताचा अभिमान हे शब्द ऐकताच कसं वाटतं नाही का? थेट आपल्या भावनांना हात घालणारे शब्द आहेत हे. पहिल्या क्षणी ऐकणारा त्या मेसेजशी जोडला जातो. आणि म्हणूनच आता आपण हाच धागा पकडून पुढे जाणार आहोत. या 60 सेकंदांच्या संदेशात असं काय आहे की तो इतका प्रभावी वाटतो? चला याच्या प्रत्येक भागाला उलगडून पाहूया. चला मग सुरू करूया अगदी पहिल्या काही सेकंदांपासून, म्हणजे या संदेशाच्या सुरुवातीपासून. पाहूया की हे शब्द आणि चित्र मिळून एका क्षणात कसं उत्सवाचं वातावरण तयार करतात. इथे बघा गंमत काय आहे. फक्त शब्द नाहीत, एकीकडे कानावर शब्द पडतायत भारताच्या अभिमानाचा दिवस, आणि त्याचवेळी डोळ्यासमोर काय दिसतंय? फडकणारा तिरंगा. हे शब्द आणि दृश्य जेव्हा एकत्र येतात ना, तेव्हा त्याचा परिणाम जबरदस्त होतो. एक भावनिक जोड तयार होते. पण हा संदेश फक्त भावनिक नाहीये, नाहीतर तो तिथेच थांबला असता. तो आपल्याला पुढे घेऊन जातो, भावनांपासून थेट या दिवसाच्या मूळ अर्थाकडे, त्याच्या ऐतिहासिक महत्त्वाकडे. आणि तो अर्थ काय आहे? प्रजासत्ताक म्हणजे नेमकं काय? तर एक असं राष्ट्र जे स्वतःच्या संविधानानुसार चालतं, जिथे सत्ता लोकांच्या हातात असते. किती सोपी पण महत्त्वाची व्याख्या आहे नाही का? हे फक्त एक नाव नाहीये, तर आपल्या देशाच्या शासन प्रणालीचा हा आत्मा आहे. ही गोष्ट नीट समजून घेण्यासाठी ही टाईमलाईन बघा. 15 ऑगस्ट 1947 आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, परकीय राजवट संपली. पण मग 26 जानेवारी 1950ला काय झालं? त्या दिवशी आपण आपलं स्वतःचं संविधान स्वीकारलं. म्हणजे खऱ्या अर्थाने आपण स्वतःचे शासक झालो. तो दिवस होता आपल्या सार्वभौमत्वाची सुरुवात. आणि इथेच हा संदेश एका महत्त्वाच्या गोष्टीवर बोट ठेवतो. तो थेट सांगत नाही, पण संविधानावर भर देऊन स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन यातला फरक अगदी स्पष्ट करतो. एक दिवस आहे परकीय राजवटीतून मुक्त होण्याचा, तर दुसरा आहे स्वतःच्या नियमांनी, स्वतःच्या संविधानाने राज्य करण्याचा. फरक महत्त्वाचा आहे. ठीक आहे, संविधान आलं, पण हे संविधान आपल्याला वचन काय देतं? एक नागरिक म्हणून आपल्याला काय मिळतं? संदेशाचा पुढचा भाग बरोबर याच प्रश्नाचं उत्तर देतो. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं वचन, समानता. म्हणजे कायद्यासमोर सगळे समान. हा संदेश हेच अधोरेखित करतो की समानता हा फक्त एक शब्द नाही, तर आपल्या देशाच्या जडणघडणीचा तो पाया आहे. त्यानंतर येतं स्वातंत्र्य. विचार करण्याचं, बोलण्याचं, आपलं आयुष्य आपल्या मर्जीने जगण्याचं स्वातंत्र्य. हे एक असं मूलभूत तत्व आहे जे आपलं संविधान आपल्याला देतं. आणि तिसरं, न्याय. प्रत्येकाला न्याय मिळण्याचा हक्क. बघा, समानता, स्वातंत्र्य आणि न्याय हे 3 शब्द जेव्हा एकत्र येतात, तेव्हा आपल्या संविधानाचं मूळ उद्देश किती मोठा आणि शक्तिशाली आहे हे आपल्या लक्षात येतं. आणि या सगळ्या मूल्यांचा शेवट हा संदेश एका जबरदस्त वाक्याने करतो: एकतेतच खरी ताकद आहे. वा, म्हणजे समानता, स्वातंत्र्य आणि न्याय या सगळ्याचा परिणाम काय? तर एकता. कारण खरी ताकद ही आपल्या विविधतेतल्या एकतेतच आहे. आता बघा, इथपर्यंत संदेश आपल्याला इतिहास आणि मूल्य सांगत होता, पण इथून तो एक महत्त्वाचं वळण घेतो. तो फक्त भूतकाळाचा उत्सव साजरा करण्यावर थांबत नाही, तर आपल्याला वर्तमानात आणतो. आपल्या कर्तव्यांची, आपल्या जबाबदारींची जाणीव करून देतो. हा प्रवास बघा कसा आहे. पहिली पायरी उत्सव साजरा करा, दुसरी पायरी जबाबदारी स्वीकारा, आणि तिसरी पायरी देशाला मजबूत बनवा. म्हणजे आपल्याला फक्त बघ्याची भूमिका नाही घ्यायची आहे, तर या देशाच्या प्रवासात सक्रिय भागीदार व्हायचा आहे, उत्सवातून जबाबदारीकडे. असा हा प्रवास आहे. आणि यासाठी संदेशात एक खूप महत्त्वाचा शब्दप्रयोग वापरला आहे: जबाबदारी घेण्याची शपथ. ह्या एका वाक्यामुळे प्रजासत्ताक दिन फक्त कॅलेंडरवरची सुट्टी राहत नाही, तर तो प्रत्येक नागरिकासाठी एक वैयक्तिक वचनबद्धता बनतो. ही फक्त एक शपथ नाही, हा एक सामूहिक संकल्प आहे. बरं, आता आपण या विश्लेषणाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. पाहूया की हा संदेश या सगळ्या गोष्टींना एकत्र बांधून एक आठवणीत राहील असा शेवट कसा करतो. शेवटी काय आहे? जय हिंद, जय भारत ही आपली घोषणा आहे. संविधानाचा सन्मान करण्याचं आवाहन आहे, आणि देशाला मजबूत बनवण्याचं एक समान ध्येय आहे. आणि मग आहेत प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. या सगळ्या गोष्टी मिळून अभिमान आणि कर्तव्य या दोन्ही भावनांना आणखी पक्क करतात, मनात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. आणि मग हा संदेश आपल्याला एका प्रश्नासोबत सोडून जातो: दैनंदिन जीवनात संविधानाचा सन्मान कसा करता येईल? खरंच हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण या संदेशाचा जो मूळ उद्देश आहे, म्हणजे जबाबदारीची भावना,
ती याच प्रश्नात दडलेली आहे. आणि मला वाटतं या प्रश्नावर विचार करणं हेच या दिवसाचं खरं सार आहे.